गेल्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्यातील शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्याचा निर्णय दिला आणि आता बोगस शालार्थ प्रकरणामध्ये शिक्षण विभागाकडून शिक्षकांची कोंडी केली जात आहे। बऱ्याच शिक्षकांचा पगार थांबवला आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त पाहूयात। राज्यातील 1.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार आहे आणि त्याला कारण ठरलंय शालार्थ आयडीतील बोगसगिरी विरोधात शिक्षण विभागाने सुरू केलेली शोध मोहीम। याच मोहिमेमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढले, कारण मुदतीत कागदपत्र अपलोड न करणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांचा पुढील महिन्याचा पगार थांबवण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले। राज्यभरातील खासगी अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत। यात नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2025 दरम्यान मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश दिले होते। यात वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, नियुक्ती आदेश यासोबतच शालार्थ आयडीच्या माहितीचाही समावेश होता। मात्र अनेक शिक्षकांनी माहिती अपलोड न केल्याने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मात्र मुदत वाढवूनही शिक्षकांनी ऑनलाईन कागदपत्र अपलोड केली नाहीत, त्यामुळे त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश शिक्षण अधीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत। मात्र यात शाळा आणि संस्था बदलल्याने संबंधित संस्थेकडून कागदपत्र मिळत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे। एकीकडे सुप्रीम कोर्टाने 2000 नंतर जॉईन झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करावी अन्यथा निवृत्तीचा पर्याय द्या, तर दुसरीकडे मुदतीत कागदपत्र अपलोड न केल्याने शिक्षकांचे पगार आता थांबणार आहेत। त्यामुळे राज्यातील 1.5 लाख शिक्षक दुहेरी संकटात सापडलेत। आता बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षण विभागाचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या टोळक्यामुळे प्रामाणिक शिक्षकांची कोंडी झाली। त्यामुळे सरकार शिक्षकांची भावना समजून तोडगा काढणार की कागदपत्र अपलोड करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देणार, याबाबत पाहणं औत्सुक्याचे आहे।